हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना आणि नमो बुद्धाय। तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि बरं, जीवन एकदा मिळते तर मन मारून नाही तर मन भरून जगा। तर आपल्या स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी नाही। मी स्वतःसाठी जगते, माझं देवांशू आणि माईसाठी बस। आणि बघा, ह्या पोळ्या आहे, कालच्या सकाळच्या पोळ्या आहे। तर ह्या सकाळच्या पोळ्या आहे, मी याला वाया जाऊ देणार नाही आहे, कारण चांगलाच आहे। खराब झालेल्या नाही आहे, कारण आपण एवढी मेहनत करते तर याच्यासाठी करते, अन्नासाठी आपण एवढी मेहनत करतो, तर हे कशाला फेकायचं। तर आता मी याचं काय करणार आहे ते तुम्हाला सांगते। आता अगोदर याला मी बारीक बारीक करून घेते आणि मस्त छान लागते बरं। आणि तुम्ही करून बघ जा कसं काय बनवते। व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका। पहा, एक सिंगल मदर कशी दोन मुलांचा सांभाळ म्हणजे कशी करते पहा। आणि मी स्ट्रॉंग आहे, आणि हे म्हणजे मी स्वतः म्हणते। तुमचा काय विचार आहे मला माहीत नाही। आता तुम्हाला अगोदर कार्टून व्हिडिओ मध्ये दाखवत होती, माझं रिअल रूप दाखवत नाही होती, पण आता मजबूर झाली म्हणून प्लीज मला समजून घ्या। तर मी कार्टून व्हिडिओ नाही टाकणार याच्यावर, मी स्पष्ट सांगते। ज्याला माझा ब्लॉग आवडते, माझी मेहनत, तो माझं व्हिडिओ पहा। मी कोणावर जबरदस्ती करत नाही। तर आणि कशी मी माझ्यासाठी स्ट्रगल करत आहे, एवढी मेहनत करत आहे माही आणि देवांशूसाठी, तर तुम्ही प्लीज पहा। आणि माझ्या जीवनामध्ये खूप काही अशा घटना झाल्या, काय सांगणार आहे। पण आता जे माझं नुकसान झालं ते तर काही वापस येऊ नाही शकत। एवढे मोठे माझे व्हिडिओ, हजारच्या वर व्हिडिओ झाले होते। मी सांगते, मी ब्लॉग टाकणार नाही होती याच्यावर, माझं तर ते दुसरं चॅनल होतं सिंगल मदर पपिता म्हणून। पण काय करणार आहे, किती मी यूट्यूबवाल्याला अपील सुद्धा केली, मेसेज केले, तरी त्या लोकांनी म्हटलं नाही। एवढे सारे व्हिडिओ म्हणे एडिट करा, एक तर डिलीट करा म्हणे। म्हणून मी म्हटलं ते एवढं सारे व्हिडिओ कसे एडिट करणार आहे। माझाच आवाज होता आणि त्याच्यामध्ये एडिट करायचं होतं, काय होतं आणि असं काय माझ्या चॅनलमध्ये त्या लोकांना दिसलं, मलाच ना समजायलाच नाही आलं। तर एवढीच गलती तर नाही, पण ते आता अल्गोरिदमचं आहे ना, मी काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये, म्हणून मला हा प्रॉब्लेम आला। म्हणून ना मी स्वतः माझा आवाज त्यांना दिसला पाहिजे म्हणून मी ब्लॉग सुरू केले, नाहीतर मी कार्टून व्हिडिओ काही बंद करणार नव्हती। आणि मलाही काही नर्सिंगचा जॉब काही करत नव्हती मी अगोदर। दिवसभर मला एडिट करायला, ते व्हिडिओ इथने बनवायला किती वेळ जातो, तर काय करणार आहे। मग आता अपील रिजेक्ट झाली, म्हणून मी हा रस्ता अपनावला। म्हटलं 3 महिने मी बसून काय करणार आहे, तर म्हणून मी तो जॉब करायला लागली। आणि तुम्ही म्हणत आहे की कार्टून व्हिडिओ बनवा, आम्हाला तेच कॅरेक्टर पाहिजे, आता मी कशी बनवू आता तुम्हीच सांगा। एक तर मी जॉब करते आणि त्याच्यामध्ये प्लीज तुम्ही माझं समजून घ्या। तुम्ही मला समजू शकता, मला माहिती आहे, कारण एवढं सारं माझ्यावर संकट आलं। यूट्यूबचं बंद होणं म्हणजे काही मामूली गोष्ट नाही आहे। तुम्हाला माहित नाही किती रात्रभर मला झोप नाही येत होती, रडत होती। मग तर समजून घ्या मला, मी पुन्हा सांगते की मला समजून घ्या। मी ब्लॉगच टाकणार याच्यावर। पहा, एक आई लेकरासाठी काय काय करते, कशी करते, ते तुम्ही पहा। तुम्हाला पाहता पाहता तुम्हाला इंटरेस्ट येईल। तर म्हणून तर चला ते जाऊ द्या, आता मी काही बोलणार नाही त्या विषय बरोबर। आता बघा, आता शिळ्या पोळ्या असे दिवस आले माझ्यावर, नाही माझ्यावरच नाही, मी अगोदरपासून अन्न मी फेकत नसते। जे एकदम खराब झालं तेव्हाच मी खात नाही, पण ह्या पोळ्या चांगले आहे तर मग याला मी वाया नाही जाऊ देणार। याच्यासाठी आपण एवढी मेहनत करतो, तर आता मी याला बारीक बारीक करून घेणार। तर पहा आता मी काय करते। चला, व्हिडिओ कंटिन्यू राहा, स्किप करू नका। आणि जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा। तर बघू शकता, पहा मी मस्त बनवले पहा, गोड हे
पहा किती छान झाले. पहा किती मस्त बनले. याच्यात टाकले मी साखर, खोबरा खीस आणि विलायची. पहा किती मस्त छान बनला आहे. पहा असं आहे, वाया गेल्यापेक्षा असं काही ना काही करा तर मस्त लागते. खूप छान बनलं. तर आज मी डब्यावर तेच घेऊन जाईल. आणि आज मी तिखट भात बनवला आहे. रोज रोज पोळ्या टाकायला मला त्रास आला आज, तर त्यामुळे आज मी तिखट भातच बनवला आणि ते गोड कुपडं. तर पहा असं अन्न वाया जाऊ नाही द्यावं लागत, कारण आपण अन्नासाठीच मेहनत करतो. आणि आणि अन्न आपण फेकून देऊ तर लक्ष्मी नाराज होते, असं आहे. तर कसं वाटला गोड कुपडे? मला तर खूप छान वाटलं. तर तुम्ही नक्की करून पहा आणि कसे लागले तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मी खरं बोलते ते पण सांगा की खरं आहे की बरोबर आहे की नाही आहे. हां, पहा बोलण्यामध्ये थोडीशी गडबड होते, तर थोडं समजून घेत जा. आणि माझी वेणी पहा, आज खूप दिवसाच्या बाद मी आता वेणीच टाकून जाणार, कारण केस असे समोर समोर येते ना. तर आज पहा, आज जे मी जे ECG करणार ना, ते मी थोडंसं दाखवेन डॉक्टर नसताना. तर थोडं दाखवेन तर तुम्ही पाहिजा. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आता मी तयारी करते, फटाफट आंघोळ करते आणि ड्युटीवर जाते, कारण 8:30 वाजले. काम करता करता टाईम 10 कसे वाजते तर माहीत नाही पडत आणि जावं लागते खूप दूर. तर आता पाणी ठेवलं, पाणी तपलं आणि भांडेसुद्धा घासायचे आहे. तर मी भांडे घासून घेते, पहिले आंघोळ करते, मग भांडे घासते आणि कपडे धुते, कारण एकात एक होऊन जाते पटकन. चला कंटिन्यू राहा मग व्हिडिओवर. चला तर मग आता मला झाला आहे टाईम, माझा टाईम झाला आहे आता ड्युटीचा. तर मी आता जाते ड्युटीवर. बघा बॅग आणि टिफिन घेतलेला आहे आणि जेव्हा वेळ मिळते तेव्हा मी जेवण करते. खूप भूक लागून जाते, पण तरी पेशंट राहतात तर OPD संपल्याशिवाय आम्हाला जेवण करायला मिळत नाही. कारण पेशंट राहतात, त्यांचे काही फाईल राहते, हे अजून रिपोर्ट राहते, ते द्यायचे राहते. हे सगळं क्लिअर झाल्यावर मग आम्ही जेवण करायला बसतो. तर आम्हाला जेवण करायला 5 वाजते. तर चला मग आता मला वेळ होत आहे, आता 10 वाजले, मला तिथे जायला अर्धा घंटा लागतो. तर प्लीज व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा. चला असे आहे, पैदल पैदल यावं लागते खूप दूर. आता जमतेम फक्त अर्ध्यापर्यंत पोहोचलेली आहे. माझा आवाज येत नाही कारण गाड्या चालू आहे. तर पाहू शकता खूप स्ट्रगल करत आहे मी माझ्या जीवनामध्ये. तर अजून इथेच पोहोचली, अजून पोहोचायचीच आहे. बघा अजून इथून 5 मिनिट लागते मला तिथे दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत. तर आणि वरून एवढी मोठी ऊनसुद्धा चालू आहे. तर पाहू शकता, हे बघा ऊन पडले सारे. तर अशी आहे माझी रिअल लाईफ. तर माझ्यावर दया करा की एक सिंगल मदर कशी एवढी कष्ट करत आहे, हे तुमच्यासाठी प्रेरणादायक आहे. तर पहा आत्ता पोचली मी दवाखान्याजवळ. तर पाहू शकता तो पहा दवाखाना, तिथे ऑटो उभे आहे ना तिथे. तर हार्टचा दवाखाना आहे. तर पहा आत्ता पोचली, किती अर्धा घंटा मला लागला. घरून मी 9:45ला निघाले, तर नाही 10ला निघाले, तर इथे 10:30 वाजले. तर असं आहे. चला मग आता पाहू शकता आता मी इथे पोचली, काउंटरवर बसली आहे. आता सिस्टर लोक, कंपाऊंडर तिकडे गेले आहे पेशंटला पाहायला. तर डॉक्टरला यायला टाईम आहे अजून, 12 वाजता येते. तर चला मी इकडलं काही दाखवू नाही शकत, फक्त आता एवढं दाखवलं तर तुम्ही समजू शकता. आणि आता खूप सारे पेशंट आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे. आणि पहा सबस्क्राईब लिंक पाठवली आहे, ते लिंक तुम्ही क्लिक करा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं
जो भी व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आता वाजले 8:30. तर पहा मी 8 वाजता आले. तर इतका वेळ होत असतो मला तिकडून यायला. आणि आज बघा कोण आलाय माझ्या घरी, माझी आई. पहा आई आली. तर आईला माहीत होतं का आईला वेळ होईल, तर आईने पूर्ण कामं करून ठेवले. आणि आज आईने आणले चिकन. तर पहा आईनं चिकन पण बनवला आणि आज पोळ्या पण बनवून राहिली. किती झालं, आई असते. आई इतकी माया कोणाला नसते. आई जेवढं प्रेम करते मुलीवर तेवढं कोणी नाही करू शकत. तर पहा किती कदर येते माझ्या आईला. धावत आली ती माझ्यासाठी. आज हॉस्पिटलमध्ये पण भेटायला आली होती, कसं काम करते काय काम करते म्हणून. तर मला पाहायला आली होती. आणि देवांशू माईसुद्धा आली होती आणि माझी भासी पण आली होती. तर आईने अजून येता येतं हे बघा टरबूजसुद्धा आणलं. तर पहा आज मला सुख मिळाला. आज आई आली. तर आज खरंच आज माझं डोकं पण दुखून राहिलं. आज खूप पेशंट होते. तर आज इकडे धावपळ खूप झाली माझ्या मागे. रोजच पेशंट राहतात, कारण नर्सचं काम म्हटलं तर खूप सारं OPD सांभाळावं लागते. पेशंटचं सलाईन, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. ACG हे ते सगळं सांभाळावं लागते. तर इतकं धावपळ होते, खूप थकून जाते जीव. तर प्लीज मला सपोर्ट करा. अशी माझी अवस्था आहे. तर आज आईमुळे मला आज थोडंसं बसायला तरी भेटलं. आणि आज खरंच इतकं डोकं दिसून राहिलं काय सांगू. असं वाटते की झोपून राहा. जेवण बी करायला जीव नाही होऊन राहिला. बघा कशी हालत होऊन गेली. तर असं आहे. तर प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर बी करा. आणि अजून काय